इंदापूर तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात, फळबागांनाही याचा मोठा फटका बसलाय। अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली। उन्मळून पडलेल्या केळी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसंच पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या। पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी केळीचे पीक हे जमिनीवर आडवे झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर शेजारी असणाऱ्या डाळिंबाचे सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। काय सांगाल? कालचं ते वादळी वारं होतं, त्या वादळी वाऱ्यामध्ये माझा हा एकरभराचा प्लॉट आहे, पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झालेला आहे। साधारणतः 9 महिन्याचा हा प्लॉट होता आणि आता काही दिवसातच मला उत्पादनाची चांगली खात्रीशीर खात्री होती की आता चांगलं उत्पादन भेटणार आहे, कारण सध्या केळीलाही मार्केट चांगलं आहे। काही वेळापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा हे सुद्धा या ठिकाणी पाहणी करून गेले, काय आश्वासन दिले? त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही मदत करू। बघूया आपण, आपल्याला आता शेतकऱ्याच्या दृष्टीने कधी मदत भेटेल। आता नवीन लोकांनी जी केळी केली ते केळीचं पण अतोनात नुकसान झालेलं आहे। आता भूतून भविष्य एवढं वादळ आणि वारं आपल्या गावामध्ये होतं, सुरवड गावामध्ये होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने शेतकऱ्याला मदत करावी एवढीच आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करीत आहोत। त्याच्यापूर्वी सगळ्याच रासायनिक खताचा, डिझेलचा वगैरे दर वाढल्यामुळं आम्हाला हा प्लॉट आणण्याकरता भयंकर कष्ट करावं लागतं आणि भयंकर खर्च करावा लागतो। खर्चाच्या पट्टीत आमचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आता सगळं जमीन उद्ध्वस्त झाल्यामुळं उत्पन्नाचा तर विषय सोडा, पण झालेला खर्च सुद्धा आम्हाला जरी मिळाला तरी आम्ही त्याच्यामध्ये खूप आनंदी आहोत। आम्हाला फक्त झालेला खर्च मिळावा हीच सरकार मायबापाला आमची विनंती आहे। तर आपण पाहिलं असेल, शेतकरी बांधवांकडून झालेल्या नुकसान भरपाईची लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।